पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून पेठगाव आणि शिवकर गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीत पळसपे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार हर्षदा घरत आणि पळसपे पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी गावकऱ्यांचा आणि मतदारांचा मोठा उत्साह आणि सहभाग पाहायला मिळाला। या प्रचार रॅली दरम्यान महिलांपासून युवकांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण मतदारांपर्यंत सर्व स्तरातून उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला। ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत रॅलीने संपूर्ण गावात लक्ष वेधून घेतले। या रॅलीतील सर्वात आगळेवेगळे आणि लक्षवेधी आकर्षण ठरला तो अवघ्या 2.5 वर्षांचा चिमुकला निमय नितीन पाटील, राहणार घोट, पनवेल। निमयच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाणीचा पट्टा, डोक्यावर टोपी आणि त्याची निरागस रुबाबदार चाल पाहून अनेक मतदार भारावून गेले। निमयची आई रश्मी पाटील हिचे माहेर कोनगाव असून पळसपे गटाच्या उमेदवार हर्षदा अतुल घरत यांच्या प्रचारासाठी ती आपल्या लहानग्यासह माहेरी आली होती। निमयचे आजोबा नाथा बाळाराम घरत कोन ग्रामपंचायत कार्यालयात क्लार्क पदावर कार्यरत असून आजोबा नातवाचे स्नेहसंबंध रॅलीत अनेकांना भावून गेले। गळ्यातील कमळ निशाणीचा पट्टा जणू मतदारांना मूक संदेश देत होता। कमळ निशाणी लक्षात ठेवा आणि मतदानाच्या दिवशी योग्य बटन दाबा या चिमुकल्याच्या उपस्थितीमुळे प्रचार रॅलीला एक वेगळीच रंगत आणि आपुलकीचे वातावरण लाभले। पेठ आणि शिवकर गावातून फिरलेली ही प्रचार रॅली मोठ्या सहभागासह आणि चिमुकल्या निमयच्या निरागस आकर्षणामुळे दीर्घकाळ स्मरणात राहील असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले।